अंधार गुडूप पडला होता. काही म्हणता काही दिसत नव्हतं. मध्यरात्र टळून गेली होती. सबंध गाव झोपेत बुडून गेलं होतं. दिवसभराच्या शिनाने पुरुष, बायका, पोरं, म्हातारे कोतारे सगळे गाढ झोपले होते. कुणीही जागं नव्हतं. बोलण्या चालण्याचा थोडा सुद्धा आवाज कुठे ऐकू येत नव्हता. सगळीकडे गाढ शांतता भरून उरली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कोणी बाहेर झोपले होते. कोणी खिडक्या दारं उघडून आत पडले होते. पहाटेचे थंड वारे अजून सुटले नव्हते, पण झाडं अधूनमधून सळसळत होती आणि त्या झुळका अंगाला लागून झोपेतच माणसं सुकावत होती. अंगावरचं पांघरून ओढून, अंग मुरगाळून जास्तच झोपी जात होती. असा कितीतरी वेळ गेला आणि मग एकाएकी आरडाओरडा ऐकू आला. चोर चोर! त्या शांत वातावरणात हा आरडाओरडा अधिकच मोठ्यांदा घुमला आणि सगळे लोक खडबडून जागे झाले. डोळे चोळत चोळत ताडकन उठून उभे राहिले आणि एकमेकांना विचारू लागले, काय झालं र? तेवढ्यात पुन्हा आरडाओरडा ऐकू आला. चोर चोर गेला, पळाला! ज्ञानूसुताराने आवाज आला त्या दिशेने कान टवकारले, अदमास घेतला. मग तो मोठ्यांदा म्हणाला, अरे देशमुखाच्या घरातनं आवाज येतोय. चला चला पळा लवकर! आणि तो देशमुखाच्या घराकडे तसाच उघडा बोडका पळत गेला. मग त्याच्या पाठोपाठ सगळेच धावत आले. हातात जाडजूड काठी घेऊन दगडू कोष्टी आला. कडबा तोडायची कुऱ्हाड घेऊन केरबा गवळे आला. सुटलेले धोतर नीट नेसत नेसत उघड्या बंब अंगाने सदावाने आला. तालमी झोपलेली तरणीताठी पोरं आली. कट्ट्यावर निवांत पडलेले रिकामटेकडे आले. बायका आल्या. सगळेच आले. घटकाभर देशमुखाच्या वाड्याभोवती 5-25 माणसांची ही गर्दी जमली. चौकशी सुरू झाली. तोपर्यंत देशमुखांच्या घरी माणसं जागी झाली होती. हातात काट्या कंदील घेऊन हिंडत होती. गावातली माणसं गोळा झाल्यावर त्यांनाही बळ आलं. त्यांनी वाड्याचा मोठा दरवाजा उघडला. लोकांना पाहिल्याबरोबर अण्णा देशमुख म्हणाला, हा असा या खिडकीतनं घुसला बघा. खुडबुड खुडबुड झाली म्हणून बायको उठली आणि बोंबालली. तवर पळालाच बघा. कुठं गेलाय काय पत्त्या नाही. केरबा म्हणाला, अपर अण्णा, तुमचं काय गेलं बिलं का? होय तर. काय हो, काय गेलं? टर्नकेत जिन्सचा डब्बा होता. त्याचा काय पत्त्या लागना झालाय. किती वेळ झाला हो याला? अरे येळ कुठला? ह्यो आत्ताच की. तुम्ही यायच्या अगोदर 10-15 मिनिटं. आ? मग सांगतोया काय तर. अजून बी हितच कुठं जवळपास असल. अरे मग हुडका की त्याला, हुडका. हा प्रकार अगदी नुकताच काही मिनिटापूर्वी घडला. हे कळल्याबरोबर लोक भराभरा पुढे सरसावले. देशमुखांच्या घरच्या लोकांच्या हातात 2-3 कंदील होते. आलेल्या लोकांपैकी 1-2 कंदील होतेच. सगळी मंडळी भराभर वाड्याच्या चारी अंगाला गेली. सगळीकडे पाहत हिंडू लागली. देशमुखांचा वाडा तसा मोठा होता. जुन्या काळात बांधलेल्या या वाड्याला पुढे प्रचंड दरवाजा होता. त्याला आतून भरभक्कम अडसर होता. चारी बाजूनी चांगल्या चिरेबंदी उंच भिंती होत्या आणि मध्ये दगडी वाडा होता. वाडा आणि कडेची भिंत यात पुष्कळ मोकळी जागा होती. त्यात गवत माजले होते. बारीक सारीक झुडपे वाढली होती. न जाणो यातही एखाद्या वेळी चोर दडी मारून बसला असेल असे काही लोकांना वाटले. म्हणून काही मंडळी बाहेरून हिंडत राहिली, तर काहींनी आतून तपास सुरू केला. जिकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. थोडा वेळ ही शोधाशोध अशीच चालली आणि मग एकाएकी सदावानी ओरडला, अरे सापडलं सापडलं! त्याबरोबर आत इकडे तिकडे हिंडणारे लोक धावत गेले. बाहेरचेही पळत आले. हातात काट्या कंदील घेऊन पळत आले. म्हणाले, कुठं हाय कुठं हाय? हाना बडव्याला, मरच तो ठोका त्याला! हातातल्या काट्या सरसावून लोक धावले. कंदील धरणाऱ्यांनी वाती मोठ्या केल्या. हात उंच केला, पण कुणी काही दिसले नाही. केरापाने ओरडून विचारले, अरे कुठं आहे चोर? सदावानी मान हलवून गडबडीने बोलला,
चोर कधी म्हणालो आणि मी? काय सापडलं म्हणालास? दागिन्यांचा डबा हो. हा? कुठं आहे? ह्यो काय? असे म्हणून सदाने भिंतीच्या कोपऱ्याकडे हात केला. लोकांनी झटकन पुढे सरकून पाहिले. खरोखरच दागिन्यांचा डबा भिंतीला लागून वेडावाकडा खाली पडला होता. त्याचे झाकण एका बाजूला गेले होते आणि डबा भिंतीजवळ उघडा झाला होता. त्यातल्या जिन्सा गवतात इकडे तिकडे पडल्या होत्या. अण्णाने झटदिशी पुढे येऊन जिन्सा गोळा केल्या आणि त्या मोजल्या. मग समाधानाने मान हलवून तो म्हणाला, "आहेत हं, समद आहेत." ज्ञानसुताराने विचारले, "काय सुधीक राहिलं नाही?" "होय, काय बी नाही." आओ नीट बघा. "अरे बघितलं की समद." डबा सापडला, आतल्या जिन्साही सापडल्या. हे कळलं तसे लोकांना हायसे वाटले. मग सगळ्यांच्याच मनावरचे दडपण उतरले. समाधानाचे सुस्कारे सुटले. कंदिलाच्या वाती बारीक झाल्या. वर उचललेल्या काट्या परत भुईवर टेकल्या आणि ताणलेली शरीरे सैल झाली. हळूहळू मग गप्पा सुरू झाल्या. एव्हाना लोकांच्या झोपा उडाल्याच होत्या. आता परत झोप येणं शक्य नव्हतं. आता पहाटही व्हायला आली होती. तेव्हा आपोआप गप्पा सुरू झाल्या. पण चोर कसा आला असेल याविषयी बोलणी चालली. डबा पडला होता त्या ठिकाणी गवत दबले होते. पण याशिवाय कुठेही कसलीही खूण ठेवून चोर गेला नव्हता. केरापा गवळ्याने हे सर्व नीट पाहिले म्हणून त्याला मगापासून जरा आश्चर्य वाटत होते. ओठ पुढे जुळवून डोळे विस्फारित तो म्हणाला, "बायली, हे बडवं आत आलं तरी कसं म्हणावं?" ज्ञानसुतार खिशातली बिडी काढीत बोलला, "का बरं? त्यात काय अवघड वाटतंय तुला एवढं?" होय का? मग तू तरी सांग की मला. "अरे साधी गोष्ट आहे. दरवाजा उघडा राहिला असेल चुकून. आला गडी आत. हाय काय आणि नाही काय?" अण्णा देशमुखाने मान हलवली. "छा छा, आगा दरवाजा बंदच होता. म्या स्वतः केलता. आडसर घातलाता आणि मगच झोपलो. दरवाजातनं कुणी बी आलं नाही. मी सांगतो तुम्हाला." नक्की? "अगदी नक्की. एक डाव नव्ह 1000 डाव." देशमुखाने इतकी खात्री दिल्यावर ज्ञानसुताराला पुढे काही बोलता आले नाही. तरी पण त्याची मनात खात्री पटली होती की दरवाजा चुकून उघडा राहिला असला पाहिजे आणि चोर तिथूनच शिरला असला पाहिजे. दुसरीकडून तो येणार कसा? वाड्याच्या चारी बाजूला भिंती चांगल्या 1.5-2 पुरुष उंचीच्या होत्या. चिरेबंदी दगडाच्या होत्या. त्यावर चढून आत येणं अशक्य आहे असे डोळ्यांनीच दिसत होते. पण देशमुखाने अशी खात्री दिल्यावर तो तरी बिचारा काय बोलणार? तेवढ्या देशमुखाला घरातून बोलावणे आले म्हणून तो उठला. "बसा बरं का मंडळी. चहा पाणी घेऊनच जावा आता." असे म्हणून तो आत गेला. तो गेल्यावर ज्ञानू बिडीचा धूर काढीत मोकळेपणाने म्हणाला, ह्यो अण्णा काय सांगतोय? मला नक्की वाटतंय दरवाजाच लावायचा राहिलाय आणि चोर तिथनच घुसला असणार. सदावानी म्हणाला, "हे तुझं कायतरीच बोलणं ज्ञानू. आगा सांगणारा सांगतोय की मी लावला दरवाजा. आठवतंय चांगलं. आणि तू म्हणतोस त्याचं खरं नाही व्हय?" होय. "भले, म्हणजे लावणारा खोटा आणि तू खरा व्हय?" आगा तसं नव्ह. "मग कसं र?" मग चोर आत कसा आला असेल सांग बघू. नाही, तुमचं एकदा होऊनच जाऊ दे. ज्ञानूचा हा सवाल बिनतोड होता. कारण दुसरा कुठलाही मार्ग अशक्य होता हे स्पष्ट दिसत होते. चटदिशी डोळ्यापुढे यावं असं काहीही नव्हतं. मंडळी थोडा वेळ गप्प बसली. मग इतका वेळ उगीच बसून ऐकणारा एकनाथ चौरे पुढे सरसावला. तो म्हणाला, "लेकानू, ह्यात काय अवघड हाय? मी सांगतो." सांग सांग. "चोर ही भिंत चढून आला असणार. नक्की सांगतो." ते कसं काय? "अहो पाटणं चढला असणार गडी." "पाटणं? तर?" असं म्हणून एकनाथ चौऱ्याने लोकांच्या पुढे बरीच माहिती पुरवली. त्याचं म्हणणं असं होतं की चोर मंडळी फार हुशार असतात.
त्यांनी सगळ्या प्रकारचे शिक्षण घेतलेलं असतं. मोठमोठ्या भिंतीवरून सहज उड्या टाकून ते जाऊ शकतात. एखादी भिंत अवघडच असली तर ते पाठीनं भिंत चढून जातात. आता पाठीने भिंत चढतात म्हणजे ते नेमकं काय करतात हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही. पण तसे काहीतरी ते करतात हे आपण ऐकलेलं आहे. एवढी गोष्ट खरी. मग कुणी काही म्हणो. एकनाथ चौऱ्याचा हा तर्क लोकांना मुळीच पटला नाही. यावर दगडू कोष्टी निषेधपूर्वक मान हलवीत बोलला. काय लेखाचा सांगतोय? मन पाठीनं भीती चढत्यात. उद्या सांगत हिंडशील की कानानं नाहीतर नाकानं चढत्यात म्हणून. भले. तसा एकनाथ रागावून म्हणाला. मग तू सांग की. चालव की तुझी अक्कल. होय होय सांगतो की. सांग की. मला तर वाटतंय गड्या. हां. चोरानं उंच बांबू आणला असल आणि त्याच्यावरनं तो भादर उडी मारून आत आला असल. आगा सांगून सांगून हे सांगितलंस व्हय? ह्या. का गा? काय झालं? आगा इतक्या उंच भीतीवरनं उडी टाकून कुणी जाईल का? आ? रेकार्डी ब्रेक झाली म्हणावं लागल मग. एवढं बोलून एकनाथ हसला. त्याच्याबरोबर बाकीचे लोकही हसले आणि दगडूला कळून चुकलं की आपली ही कल्पना कुणालाच पटलेली नाही. या उंच दगडी भिंतीवरून बांबूने उडी मारून आत येता येईल ही गोष्ट कुणालाच मान्य नाही. मग त्याने मनातल्या मनात एक मोठा बांबू घेतला. पळत पळत येऊन मनातल्या मनातच त्याच्या आधाराने उंच उडी मारून बघितली. पण तरीही उडी भिंतीपलीकडे गेलीच नाही. मनातल्या मनात देखील गेली नाही. आणि त्याने स्वतःशीच कबूल केले की आपल्या या कल्पनेत काही अर्थ नाही. एखादा बांबू घेऊन त्याच्या आधाराने उडी मारून आत येणे हा प्रकार प्रत्यक्षात घडण्यासारखा नाही. मग तो गप्पच बसला. पुढे काही बोलला नाही. मग सदावानी डोके खाजवीत म्हणाला. मंडळी, साधी गोष्ट आहे. इतकं कसं लक्षात येणार तुमच्या? सगळ्यांनी सदाकडे तोंड केले. काय म्हणतोस? त्याचं असं आहे. सदा पुन्हा डोके करा करा खाजवीत बोलला. आगा चोर आधीच घरात येऊन बसला असणार. माळवदावर लपून बसला असणार. रात झाल्यावर गडी सवन्यानं खाली उतरला, केली चोरी आणि पळाला. दुसरं काय? सदाचे हे बोलणे काही जणांना पटण्याच्या बेतात होते. ते मानाही हलिवणार होते. पण तेवढ्यात एकनाथ चौऱ्याला शंका आली. त्याने विचारले. अरे ते खरं, पण पळाला कसा हे सांग की. होय, ही शंका खरी होती. चोर बाहेर गेला कसा? भिंतीवरून उडी मारून जाणे ही गोष्ट कठीण होती. दरवाजा लावलेला तसाच होता. लोक जमल्यावर देशमुखाने स्वतःच तो पुन्हा उघडला होता. तोपर्यंत त्याचा अडसर सुद्धा निघालेला नव्हता. दिवसाढवळ्या चोर एखाद्या वेळी माळवदावर लपून बसला असेल ही गोष्ट एक वेळ कबूल केली तरी तो बाहेर कसा गेला? सदावानी या प्रश्नावर निरुत्तर झाला. तोही मग पुढे काही बोलला नाही. अशा बऱ्याच गप्पा झाल्या. निरनिराळ्या लोकांनी निरनिराळे तर्क केले. मग इतरांनी ते खोडून काढले आणि कुठलीच कल्पना शेवटी लोकांना पटली नाही. प्रश्न तसाच लोंबकळत पडला. त्याचे उत्तर एकालाही सापडले नाही. शेवटी ज्ञानूसुतार चिडला. रागाने म्हणाला. अरे तुमच्या एकाच्या डोक्यात मेंदू असल तर शपथ. समदा भुसा भरलाय भुसा. देवा शपथ. इतका वेळ न्हाव्याचा तरुण पोरगा रंगा उगीच सगळ्यांचे बोलणे ऐकत होता. आतापर्यंतच्या बोलण्यात त्याने भाग घेतला नव्हता. तो डोळे मिटून उगीच बसला होता. पण ज्ञानूचे बोलणे ऐकून त्याला सुरसुरी आली. घोगऱ्या आवाजात तो म्हणाला. का असं म्हणतोस? मग काय तर. ज्ञानू चिडून बोलला. एक चोर बेनं येतय काय आणि जातय काय? आणि आपल्याला एवढं सुद्धा सांगता येईना होय की त्यो कसा आला असल आणि कसा गेला असल? होय का? मग आता मी सांगतो. लोकांनी उपरोधाने माना हलवल्या. मोठमोठे थकले. आता हा आणि काय दिवे लावणार? अशा अर्थाने त्यांनी माना हलवल्या.
कुणीतरी बोललेही, सांग बाबा सांग, तुझंच डोसकं चालायचं राहिलं होतं. अहो ऐका तरी खरं. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. बर बर, सांग मग. मग रंगा पुढे सरसावला. जागरणाने त्याचे डोळे चुरचुरत होते. कडेला पाणी साचले होते. ते पुसून तो म्हणाला, मला नक्की वाटतंय की चोर या भिंतीवरनं चढून आलाय. ह्यात काय लेका नवीन सांगितलंस र? आगा ऐकून तरी घे माझं. बर सांग, कशावरनं? हा प्रश्न विचारल्यावर रंगा उठून उभा राहिला. त्याने वाड्याच्या पलीकडच्या भिंतीच्या बाजूला बाहेर एक लिंबाचे झाड स्पष्ट दिसत होते. त्याकडे बोट दाखवले. ते झाड दिसतंय का पलीकडचं? लोकांनी माना वळवून उंच करून पाहिले. कुणाला नीट दिसले. पहाटेच्या अस्पष्ट प्रकाशातही नीट दिसले, तर कुणी अंदाजाने ओळखले. हा, बघितलं. बरं मग? ह्याचा एक फाटा भिंतीच्या वरनं आत आलाय. हाय ठावं? बघितलाय तुम्ही? रंगाने खणखणीत आवाजात हा प्रश्न केला तेव्हा लोकांच्या ध्यानात एकदम पुढच्या गोष्टी आल्या. त्या लिंबाच्या झाडाचा एक फाटा भिंतीवरून आत आला होता. ही गोष्ट खरी होती. ज्यांना ती माहिती नव्हती त्यांनीही उभं राहून 4 पावलं पुढे जाऊन या गोष्टीची खात्री करून घेतली. फाटा भिंतीच्या वर खूप उंचावर होता. ही गोष्ट खरी, पण तो आत आला होता. या फाट्यावरून खाली उडी टाकणे ही गोष्ट अशक्य होती. खरंच की, इतका वेळ ही गोष्ट आपल्या ध्यानात कशी आली नाही? इतका साधा विचार आपल्याला कसा सुचला नाही? न्हाव्याच्या ह्या तरण्या पोराच्या हे बरं लक्षात आलं. ज्ञानू ओरडून म्हणाला, म्हणजे रंगा, ह्या फाट्यावरनं गडी चढून आला आणि आत उडी टाकली असंच म्हणतोस नवं? रंगाने मान हलवली. आगाव होय, तेच सांगतोय नवं का? लोकांना एकदम रंगाबद्दल कौतुक वाटू लागलं. त्यांच्या दृष्टीने आश्चर्य आणि कौतुक दोन्हीही भरून राहिली. मगाशी ज्यानं रंगाची थट्टा केली त्याला दुसऱ्याने ढुसणी दिली. बघ लेका, ऐक. तेवढ्यात केरापा ओरडून म्हणाला, हे गप्पा रे, ऐका पुढं. रंगा पुढे म्हणाला, या झाडावरनं तो वर चढला असेल आणि या फाट्याला हळूच लोंबकळला असेल. हा, बरोबर सांगितलंस. पुढं पुढं त्यानं खाली उडी ठोकली. इतक्यावरनं? आगा त्याला काय होतंय? पाय बी मोडला नसल का? आगा खाली गवात हाय गच, दिसत नाही का? मग कसा मोडल पाय? सगळ्यांनी माना हलवल्या. होय, ही गोष्ट खरीच होती. खाली भरपूर झुडपं माजली होती. वरून उडी टाकणाऱ्याला ती गोष्ट सोयीचीच होती. हे अजूनपर्यंत कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. इतकं दाट गवत असल्यावर पाय मोडण्याचे काय कारण? फार तर पायाला मुंग्या येतील, थोडासा लचकेल, पण यापेक्षा अधिक काही होण्याचे कारण नव्हते. सगळ्यांना पुन्हा रंगाचे बोलणे पटले. त्याच्याबद्दलचे कौतुक वाढले. शाबास गड्या, ही तुझी आयडियाची कल्पना अगदी बरोबर. सदावानी खुश होऊन म्हणाला. मग पुढं कसं कसं? रंगाचे डोळे चांगलेच चुरचुरत होते. खाली बसून त्याने जांभया दिल्या. डोळ्याचे पाणी पुसून काढले. आता काय आणखीन? मुख्य म्हणजे तो कसा आला असेल एवढंच का नाही? ते मी साधारण सांगितलंयस. पुढचं काय काय सांगावं बरं? अरे तसं नव्हं, पण चोरी तरी कशी केली असेल म्हणतो मी. किती धाडसीपणा म्हणायचा ह्यो. आगा धाडसी तरी असलाच पाहिजे. त्या बिगार घुसतोय का त्यो? होय, ते बी खरंच आहे. असं म्हणून सदा गप्प झाला. रंगाच्या हुशारीवर खुश होऊन स्वतःशीच मान डोलवीत राहिला. मग दगडू रंगाकडे आदराने बघत म्हणाला, रंगा, हे तुझं पटलं गड्या मला. अगदी कायम पटलं. पर मी म्हणतो. यावर रंगा खुश होऊन म्हणाला, काय म्हणतोस? पर ह्यो गडी बाहेर कसा पडला असेल इथनं? बाकीच्या लोकांनीही हा हा करून माना डोलवल्या. आपले कान टवकारले. उत्सुकतेने रंगाकडे पाहिले.
या पट्ट्याने एक गोष्ट तर अगदी बरोबर सांगितली. चोर झाडावरून आत आला असला पाहिजे. ही कुणाच्याच लक्षात न आलेली गोष्ट रंगाने बरोबर ओळखली होती. आता याने ही सुद्धा गोष्ट सांगितली तर बरे होईल. हेही कोडे उलगडेल. ज्याचा एक अंदाज खरा ठरला त्याचा दुसरा अंदाजही खरा ठरण्याची शक्यता आहे. निदान इतरांसारखे काही निरर्थक तरी तो बोलणार नाही, एवढे मात्र खास. लोकांच्या मनात असे विचार आले. मग सगळ्यांनीच त्याला विचारून भंडावले. तुझे डोके चालव म्हणून सांगितले. तेव्हा झोपेला आलेल्या रंगाला मोठे अवघड झाले. कंटाळून मोठी जांभई देऊन तो म्हणाला, अरे हाय काय त्यात अवघड? मग सांग की. थांब अशी, असे म्हणून रंगा उठला. ज्या ठिकाणी मगाशी दागिन्यांचा डबा उलता पलता होऊन पडलेला होता तिथं जाऊन उभा राहिला. बारकाईने न्याहाळत राहिला. आता उजाडत आले होते. फटफटत होतं आणि अंधुक पांढरा उजेड सगळीकडे पसरला होता. सर्व काही नीट दिसत होते. 4-2 मिनिटं रंगा उगीचच बघत उभा राहिला. त्याने खाली गवतात पाहिले. वर भिंतीकडे सर्वत्र नजर फिरवली. थोडासा विचार केला आणि मग तो म्हणाला, डबा हितच पडला होता नव? व्हय व्हय, हितच पडला ता. म्हणजे मग हितनच गडी पळाला, दुसरं काय? ते कसं काय? रंगाने कपाळाला आट्या घातल्या. जागरणाने त्याचा घसा बसला होता. आवाजाला दशा सुटल्या होत्या. तशाच आवाजात तो म्हणाला, ऐका आता नीट. पुन्हा पुन्हा येड्यासारखं विचारू नका. एरवी रंगा असं काही बोलला असता तर लोकांनी ते ऐकून घेतलं नसतं. त्यालाही ते फाडदिसी उलटे बोलले असते. पण आताची गोष्ट वेगळी होती. सगळ्यात तो एकटाच शहाणा निघाला होता म्हणून लोक गप्प होते. निमूटपणे तो काय बोलतो ते ऐकू लागले. हा, कसं कसं झालं म्हणतोस? अगा, पहिल्यांदा चोर झाडावरनं आत आला. सरळ खिडकीतनं आत शिरून त्यानं ट्रंक उघडली. आतला डबा काढला. पर ते नव, त्याला कसं काय कळलं डबा हितच आहे ते? अहो, माहितीगाराचंच काम कुणाचं तरी. आता एवढं बी कळना होय तुम्हाला? रंगाचे तिरसटपणाचे हे बोलणे ऐकून पुन्हा सगळेजण गप्प झाले. कौतुकाने त्याचे बोलणे ऐकत राहिले. बरं, मग? मग काय, डबा घेतला आणि पळाली स्वारी. तेवढ्या देशमुखाच्या बायकोनं बघितलं असणार आणि ती बोंबाली असणार. बरोबर, पुढं? आता पुढं काय? रंगाला पुन्हा मोठी जांभई आली. ती देत देतच तो बोलला, मग गडी घाबरला असणार. होय की. पहिला त्याचा बेत असणार की दरवाजा सरळ उघडावा आणि चालू लागावं. पण बाई वराडली तसं फिसकाटलं त्याचं हे. तसं बी असेल हो. मग गडी धूम पळाला, त्यो इकडंच आला. हे नवं का गवात मुडापलंय? मगाशी बघितलं नाही का तुम्ही? व्हय व्हय, बघितलं. अगदी खरं आहे तुझं. लोकांनी माना डोलवल्या, कान टवकारले. ते रंगाचे बोलणे ऐकत राहिले. त्याच्याकडे आदराने पाहत राहिले. मग रंगाने भिंतीतल्या बारीक बारीक 1-2 फटी दाखवल्या. त्यात पायाचा अंगठा बसवून वर चढता येणं कसं शक्य आहे हेही त्यानं सांगितलं. लोकांनी मग पुन्हा माना डोलवल्या. मग त्यांना रंगाचे बोलणे पटतच गेले. बरं, मग? मग पुढं काय झालं असेल र? मग काय, गडी लागला असेल वर चढायला गडबडीनं. तेवढ्यात बाई पुन्हा बोंबाली असेल. झालं, आधीच घाबरलेला त्यो. बाई बोंबाल्यावर हादरलाच. घेतली त्यानं तशीच वर उडी. व्हय व्हय, असेल. पुढं? आता पुढं काय राहिलं आणि? असं म्हणून रंगाने एक मोठी जांभई पुन्हा एकदा दिली. झोपेनं आता त्याला चांगलंच घेरलं होतं. न कळत त्याचे डोळे मिटले. मोठ्या कष्टाने ते उघडून तो म्हणाला, घाबरला गडी. त्याच्या काकतला डबा निसटून पडला ह्या अंगाला. आणि पेंगता पेंगता तो पुढे म्हणाला, आणि मी पडलो बाहेरच्या अंगाला. धन्यवाद.